मित्रांनो, दक्षिणा इकडे आझाद मैदानावरती उपस्थित असलेल्या सर्व आपल्या बंधू भगिनी, महाराष्ट्रातील सर्व आपले समदुखी सहकारी, त्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकचे जे 20% वाले असतील, 40 वाले असतील, 60 वाले असतील, छोटीवाले असतील अथवा पुणे स्तरावरील अघोषित असतील, या सर्वांना माझे एक नम्र विनंती आहे. फेसबुक जमान्याच्या इतिहासात मी पहिल्यांदाच लाईव्ह बोलतोय. लाईव्ह बोलण्याची गरज मला तरी आतापर्यंत पडली नाही. ती भूमिका आतापर्यंत ज्या व्यक्तीकडे दिली जात असायची ती व्यक्ती समर्थपणे पार पाडत असायची. अशा केवळ एकाच व्यक्तीबाबत मी बोलत होतो. असे अनेक मावळे आपल्याकडे आहेत. पण तो मला सुद्धा आपल्या इतर सहकार्याबरोबर लाईव्ह यावं असं वाटलं. म्हणून 3 जानेवारीपासून सुरू असलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या लढ्याबाबत आंदोलनाची पुढील दिशा काय असावी, आंदोलन नेमकं कोणत्या दिशेने आपल्याला चालवायचंय, याबाबत मी तुम्हाला थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतोय. केवळ मी आपल्या सहकारी शिक्षकांनाच बोलतोय असं नाही, महाराष्ट्रातील तमाम शिक्षण संस्था चालक असतील, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्राविषयी विविध जे व्यक्ती निगडीत आहेत, जे की समाजकारणातही काम करतात, राजकारणातही काम करतात आणि त्याच्या माध्यमातून शिक्षण चळवळीला प्रेरणा दिली जाते, प्रेरणा मिळते, यांनाही माझं आवाहन आहे. त्याचबरोबर आपण नेहमीच म्हणतोय की सर्वच जर एका छताखाली जमलं पाहिजे, या उद्देशाने आपण राज्यस्तरीय एकच छत बनवलं, ते म्हणजे शिक्षक समन्वय संघ. जे काही शिक्षक समन्वय संघाला पाठिंबा देणाऱ्या संघटना असतील, मी सर्व संघटनांची इथं नावं घेणार नाही, कोणत्याही संघटनेचं नाव घेणार नाही. त्या संघटनांचे संस्थापक अध्यक्ष असतील, सचिव असतील, कार्याध्यक्ष असतील वा इतर राज्य पदाधिकारी असतील, विभाग पदाधिकारी असतील, जिल्हा पदाधिकारी असतील, तालुका पदाधिकारी असतील आणि त्यांचे सदस्य, विविध संघटनांचे नाव न घेता मी सर्व संघटनांचे म्हणतोय. कारण कोणत्याही आंदोलनाचं यश हे केवळ एकट्याच्या बळावर जिंकलं जात नाही, ते मिळत नाही, तर ते अनेकांच्या ताकदीवर ते लढलं जातं आणि त्याच्यावरती त्याचं श्रेय यश मिळवलं जातं. महाराष्ट्रातील आपल्या अंशतः अनुदानित अथवा विना अनुदानित बांधवांच्या मनामध्ये कुठेतरी शंकेची पाल आहे, काहीतरी यांच्यामध्ये बिनसलेला आहे आणि शिक्षक समन्वय संघ सध्या एकसंघ राहिलेला नाही. हा तुमचा मी गैरसमज आहे असं मानतो. म्हणून मी सुरुवातीलाच या ठिकाणी पहिल्यांदाच मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून मी आपणास आवाहन करतोय. विशेषतः यापूर्वीच्या शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनातील आपले जुने सहकारी, कदाचित मी नाव घेताना विसरेल, कदाचित एखाद्याचं नाव माझ्याकडून चुकून राहील, पण मुद्दामच टाळतोय असं नाही, पण मी सर्वांचे नाव घेण्याचा प्रयत्न करेन. त्यामध्ये बाबन सर असतील, मस्के सर असतील, चव्हाण सर असतील, खैरे सर असतील, केपी सर असतील, त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जगदाळे सर असतील,
माझी विनंती आहे, माझी नम्र विनंती आहे, माझी कळकळीची विनंती आहे, ही केवळ माझ्याच माध्यमातून नाही, या आझाद मैदानावर बसलेल्या सर्व बांधवांच्या वतीनं या सर्वांना माझी विनंती आणि आवाहन आहे. शिक्षक समन्वय संघाचा इतिहास आहे, तो इतिहास पुसला जाऊ देऊ नका. काही व्यक्तिशा काम आहेत, कोणाची परीक्षा असेल, कोणाचं घरगुती वैयक्तिक काम असेल, तिथे 2 दिवस लागतील, 3 दिवस लागतील, परंतु आपण आझाद मैदानाकडे या. जोपर्यंत या मैदानातून आपण एक संघ एकत्रितपणा महाराष्ट्राला दाखवत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील तमाम आपल्या सहकाऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण होत नाही. म्हणून हाच विश्वास संपूर्ण महाराष्ट्राला देण्यासाठी आपण सर्वांनी जितकं शक्य होईल तितकं लवकर आपण आपली बॅग भरावी. ज्या पद्धतीने आपला प्रवास आहे त्या प्रवासाच्या दिशेने आपण मार्गस्थ व्हावं. आणि विशेष तुम्ही आलात, 2 दिवस थांबलात, 4 दिवस थांबलात, परत गावाकडे चाललात, किंवा आपण 2 दिवसाच्या 4 दिवसाच्या तयारीने आपल्याला मुंबईला जायचंय, काय हरकत नाही, हे टाळून या. घरी कल्पना द्या की शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन किती दिवस चालतंय, काय चालतं, त्याचा यश मिळण्यास किती वेळ लागतो. जितकी संख्या जास्त असेल तितकं लवकर यश मिळतं. कमी संख्येवर यश मिळतं असं म्हणणार नाही, फक्त काय होतं त्याला वेळ जास्त लागतो. परंतु जसं मी आवाहन करत आहे तसं आपण आपल्या स्तरावरून आपण सध्याच्याला आहेत त्या ठिकाणावरून आता जस्ट लगेच आपल्या संपर्कात असलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या आपल्या सहकार्यांशी संपर्क करा. आपला पदाधिकाऱ्यांना निरोप द्या. थोड्या वेळापूर्वीच मी सांगितलं, राज्य पदाधिकारी असतील, विभाग पदाधिकारी असतील, जिल्हा पदाधिकारी असतील, तालुका पदाधिकारी असतील, या सर्वांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून, आपल्या जबाबदारीची भान ठेवून आपण आपल्या कामामध्ये योगदान देण्यासाठी समोर या. जेणेकरून एकच लढा आपल्याला, हाच लढा आपला शेवटचा लढा ठरावा, जेणेकरून भविष्यात मैदानात येण्याची गरज पडणार नाही. मला माहिती आहे, मला जाणीव आहे, पुढच्या महिन्यामध्ये 10वी बोर्ड परीक्षा असतील, 12वी बोर्ड परीक्षा असतील, याच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहे. 20 तारखेच्या नंतर या ठिकाणी एक मोठं आंदोलन, यासाठी जमणारी संख्या या ठिकाणी तर जमत आहे, त्यांचंही आंदोलन आहे, काही हरकत नाही. परंतु काही जणांचं असं वैयक्तिक मत असेलही, कदाचित त्या मोठ्या आंदोलनाचा परिणाम आपल्या आंदोलनावरती होईल. आपल्याला जागा इथं दिलेलीच आहे, त्यांना जागा दिलेली आहे. आपण आपल्या जागेवरती बसलं तर आपल्याला कोणी उठून लावणार आहे का? कोणी उठून लावणार? हेच एक वैशिष्ट्य राहील की मोठ्या मोठ्या जितके इथे 100 आंदोलन असू द्या, पण त्यामध्ये एक शिक्षकांचं सुद्धा स्वतःच्या हक्काच्या लढ्यासाठी, पगारासाठी सुद्धा इतर शिक्षक सुद्धा या मैदानावरती इतर आंदोलनाच्या तुलनेत तिथे बसलेले, त्यांच्यासोबत बसलेले, हेही महाराष्ट्राला कळत. आज नाही उद्या संवादातून मार्ग निघेलच. शिक्षण मंत्री संवाद करायला तयार आहे. दुर्दैवाने आज भेट होऊ शकली नाही. काल भेट संध्याकाळी 20 मिनिट चर्चा झाली. ते संवादासाठी तयार झालेले आहेत आणि पुढची त्यांच्यामध्ये त्यांचं काम चालू आहे त्यांच्यामध्ये. परंतु या ठिकाणी मोजकेच काही अनुभवी लोक उपलब्ध असल्यामुळे मंत्रालयीन ठिकाणचा फॉलो
इतरांच्या गाठीभेटी, निवासाची व्यवस्था, या सर्व गोष्टीचा भार झेपावणं शक्य नाही. त्यासाठी आपले पूर्ण जे लोक आहेत त्यांनी समोर यावं, आपलं सहकार्य द्यावं. सहकार्याच्या माध्यमातून काय होईल, इतरांचा भार सुद्धा फार कमी प्रमाणात, कमी प्रमाणात का होईना तो कमी होईल. काही की म्हटलं तरी आपला एकच ध्येय आणि एकच उद्देश आहे. प्रश्न अनेक आहेत, प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर आहे, आझाद मैदानावरील संख्या. तो काय म्हणतो, हा काय म्हणतोय, त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आपण बोलताना घोषणा देताना म्हणतोय अरे देत कसा नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. हे आपण आपल्या युनिटीच्या जीवावर आपण बोलतोय. तीच युनिटी आपल्याला दाखवायची वेळ पडलेली आहे. पुन्हा एकदा मी माझं विनम्रपणे हात जोडून विनंती करतोय, मित्रांनो, शिक्षक समन्वय संघाचा सुद्धा आंदोलन आतापर्यंत जे चाललेलं आहे, जे की त्याचा इतिहास पाहता जवळजवळ सर्वच आंदोलनाच्या माध्यमातून काही ना काही यश आपण प्राप्त केलेलं आहे. परंतु सदरेल आंदोलन सुद्धा त्याच दिशेने जावं, चांगल्या यशाकडे जावं, चांगल्या यशाकडे जावं, एवढी अपेक्षा आहे. कोण आंदोलन लावतं, कोण करतं, कोण असं बोलतो, कोण तसा बोलतो, आपल्यावरती काही परिणाम पडत नाही. आणि तुम्ही जर आला तर लवकरात लवकर आला, तुम्ही येणार आहे, मी त्याबद्दल इन्कार करणार नाही. पण जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हा शब्द प्रयोग केला गेला. तुम्ही जर आला इथं बसणाऱ्यांची ताकद वाढते, मानसिक आधार मिळतो आणि लढण्याची जिद्द वाढते. म्हणून आपण सर्वजण या मैदानावर बसलेल्यांची तुम्ही एक ऊर्जा आहात. शेवटी आपण निश्चितपणानंच आज, उद्या, परवा अथवा मॅक्झिमम सोमवारच्या दिवसापर्यंत आपण आझाद मैदानावर सर्वच संघटनेचे सर्वच पदाधिकारी तसेच महाराष्ट्रातील आपला सर्व बांधव भगिनी उपस्थित राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि यापुढे मी शेळके सरांना पुढील त्यांची काय मत आहे त्यांना जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे माहिती. हॅलो, आताच कांबळे सरांनी सांगितल्या पद्धतीने 3 तारखेपासून आपलं आंदोलन चालू आहे आणि आज तारीख 12 आहे. आपल्याला हे जे काही 10-11 दिवस झाले आंदोलन चालू आहे, यासाठी 4 आपले सहकारी आणि 2 आपल्या सहकारी शिक्षिका यांनी आमरण उपोषण केलं, अन्नत्याग उपोषण केलं आणि त्यांची प्रकृती खालावल्यामुळे आपण ते मागे घेतलं. परंतु या 2-3 दिवसामध्ये, पाठीमागील 2-3 दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं गर्दी लोकांनी केली, लोकांनी आंदोलनाला भेट दिली, आंदोलनाला आले. परंतु 2-3 दिवसात आंदोलन हे आंदोलनाची यश अवलंबून नसते, 2-3 दिवसामध्ये यश मिळत नाही. आपल्याला पुढील काही दिवस कांबळे सरांनी सांगितले त्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने ताकदीने येणं गरजेचं आहे, मोठ्या संख्येने येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याकडे खरं तर 28 संघटना आहेत आणि त्या 28 संघटनांच्या प्रतिनिधींनी, विशेषतः कायम विनामूल्य कृती समिती आहे, स्वाभिमानी आहे, शिक्षक भारती आहे किंवा मस्के सरांची संघटना आहे, स्वराज्य शिक्षक संघटना आहे, गजानन खैरे सरांची संघटना आहे, जामनिक सरांची संघटना आहे, अशा अनेक संघटना आहेत. या सर्वच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना विनंती आहे, कमीत कमी आपले प्रत्येक संघटनेचे 500 लोक इथे उपस्थित करायचे. जर त्या पद्धतीनं झालं नाही तर त्या संघटनेचा, विशेषतः इथे
अतिशय चांगल्या पद्धतीने प्रकर्षाने उल्लेख केला जाईल का तुमच्या संघटनेचं नुसता पाठिंबा आहे, परंतु लोक तुमच्या संघटनेची इथे उपस्थित नाहीयेत. त्यामुळे तो जर नामोल्लेख टाळायचा असेल तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त संख्येने लोकांना इथे पाठवलं पाहिजे आणि तुम्ही स्वतः पदाधिकारी इथे उपस्थित राहायला पाहिजे. मित्रांनो, नुसती लोक येऊन काही फायदा नाहीये. त्यासाठी विशेषतः आपल्यामधलेच किंवा आपल्याला पाठिंबा देणारे काही लोक आहेत. विशेषतः मनोज पाटील आहेत, संगीताताई शिंदे आहेत, शुभांगीताई पाटील आहेत, मगरे सर आहेत. या सर्वच्या सर्व लोकांनी आपल्याला त्यांची जी काही ताकद आहे मंत्रालयीन स्तरावर, काही आमदारांकडे, काही कॅबिनेट मंत्र्यांकडे, तेही वापरणं गरजेचं आहे. विशेषतः या अगोदरच्या 2-3 आंदोलनामध्ये ज्या वेळेला विरोधी पक्षाचे काही लोक इथे आले, ते लोक इथे आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपले सन्माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब आपल्याला आपल्या आंदोलनाला भेट द्यायला आले आणि आपल्याला लेखी आश्वासन दिलं. म्हणून आपल्या सर्वांना ही विनंती आहे, ही जी लोक आहेत, मनोज पाटील असतील, संगीताताई शिंदे असतील, शुभांगीताई पाटील असतील, शुभांगीताई पाटील असतील, मगरे सर असतील किंवा इतर कुणी असेल, तर या लोकांना तुम्ही संपर्क करा. आम्ही संपर्क करतो आणि या लोकांच्या माध्यमातून आम्ही विरोधी पक्षाला इथे पाचारण करतो. कारण जेणेकरून ते इथे आल्यानंतर सत्ताधारी लोकांना या प्रश्नाची अजून दाहकता कळेल आणि ती दाहकता कळाल्यानंतर आपला प्रश्न लवकरात लवकर सुटायला मदत होईल. म्हणजे त्या दृष्टीनं आम्ही तर समन्वय निश्चितच प्रयत्न करणार आहोत. परंतु याही व्यतिरिक्त जर कोणी असेल तर त्याही लोकांना तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने संपर्क करायचा आहे. त्याचबरोबर शिक्षक आमदार असतील, पदवीधर आमदार असतील किंवा इतर कोणी असेल तर या सर्वच्या सर्व लोकांना तुम्ही संपर्क करायचा आहे. आम्ही संपर्क करू आणि ते संपर्क केल्यानंतर त्यांना कुणीही विरोधी पक्षाचं इथं असेल, प्रभावी व्यक्ती असेल तर त्यांना इथं बोलवण्याचं हे करा. आम्ही बोलवतो जेणेकरून आपला प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल. या पद्धतीनं मी सर्वांना विनंती करतो आणि यानंतर मी सोनवणे सरांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. मित्रांनो, गेल्या 3 जानेवारीपासून आपण आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनास सुरुवात केली. जाणीवपूर्वक 3 तारखेपासूनच आपण या आंदोलनाची सुरुवात केली. कारण हा जो महिना आहे हा स्त्री जागराचा आहे, स्त्री शक्तीचा हा महिना आहे. आणि 3 तारखेपासून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून त्या मा जिजाऊ यांच्या जयंतीपर्यंत हे आंदोलन अविरतपणे चालू आहे. मध्यंतरी आपल्या 6 लोकांनी, त्याच्यामध्ये 2 स्त्रिया आणि 4 पुरुष यांनी 3 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं. त्यांच्या तब्येता अतिशय बिघडल्या होत्या. सर्वांचे 160च्या वर BP झाला होता. आणि खरोखर इथं जे अभूतपूर्व गर्दी लुटली होती, जी की मला वाटतं 10 तारखेला, त्या 10 तारखेच्या 2 दिवस आधी जी गर्दी लुटली, त्या सर्वांनी 10 तारखेला सर्वांनी विनंती केली या उपोषणकर्त्यांना की आपला अनुदानाचं काय होईल ते होईल, पण आपल्या मावळ्यांचा जीव नाही गेला पाहिजे. कारण त्यापैकी दीपक कुलकर्णी सरांना ऑलरेडी एक मायनर अटॅक येऊन गेला होता आणि त्यामध्ये जर त्यांना उपोषणाला बसवायचं असेल तर खरोखर ते जीवावर बेतण्यासारखं होतं. त्यामुळे आपण अन्नत्याग आंदोलन फक्त नाही घेतलंय, परंतु धरणे आंदोलन हे आपलं आणखी चालूच आहे. मित्रांनो, तुम्ही खरोखर काही लोकांनी इथं आलेत, आंदोलनामध्ये साथ दिली. काही लोक आंदोलनामध्ये आलेत, मस्तपैकी बाहेर फिरलेत. गेट ऑफ इंडिया असेल किंवा मरीन ड्राईव्ह असेल, तिथं जाऊन फोटो सेशन केलंय, फेसबुकला, व्हॉट्सअपला शेअर केलेत, घरी शेअर केलं. तर मित्रांनो, आपल्याला नंतर बायका लेकरांना घेऊन या रे, पुन्हा फिरणार, 100% पगार घ्या, पुन्हा मुंबईमध्ये फिरणार, तुम्हाला भरपूर चान्स आहे. परंतु इथं येऊन काही लोक इथं सामील झाले नाही. त्यामुळे मी 3 तारखेपासून चालू असलेल्या आंदोलनामध्ये सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की येत्या सोमवारपासून किती दिवस आंदोलन चाललेलं आहे निश्चित आपल्याला सांगू शकत नाहीत.
किती दिवस चालेल? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार येईल किंवा पुढचा सोमवार येईल. परंतु मित्रांनो, आपल्याला एकच करायचं आहे की जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस आणि खरोखर तयारीनिशी निघा आणि इथं येऊन बाहेर न फिरता आपण या आझाद मैदानावर बसा. कारण आपल्याला जगवणाऱ्या दोनच माती आहेत, एक गावाकडची शेती आणि आझाद मैदानाची माती. त्यामुळे मित्रांनो, सर्वांना आवाहन करतो की आपण रविवारी मोठ्या संख्येने, सर्वात जास्त मोठ्या संख्या आपल्या इथं दिसली पाहिजे. 2 दिवस मला वाटतं 9 आणि 10 तारखेला आपली संख्या टिकली. लगेच लोक बॅगा भरून घरला निघाले. आज तुम्ही येताल त्या दिवशी तुम्हाला नाही भेटल का? काय आम्हाला घरचे नाहीत काय? बायकाला करा आम्हाला नाही, आम्ही सुद्धा बसायचं, तुम्ही फक्त घरीच बसायचं. 2 दिवस आले की लगेच आम्हाला न्याय भेटला पाहिजे. तसं होत नाही मित्रांनो. सरकार हे निगरगट्ट असते. सरकारला जोपर्यंत तुमची दहाकता किंवा तुमची तीव्रता ही जोपर्यंत सरकारपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय भेटणार नाही. मित्रांनो, गेल्या 3 तारखेपासून आपण इथं बसलो. आज आंदोलनाचं एवढे मोठे दिवस झाले. 4-6 लोकांनी अन्नत्याग आंदोलन केलं. परंतु आपल्याला अधिकृत दृष्ट्या अजूनही शासनाकडून कुठलंही डेलिगेशन आलं नाही. ही आपल्याला थोडं, जे घरी बसलेत यांना थोडंसं तरी काही वाटलं पाहिजे की डेलिगेशन काय येत नाही. डेलिगेशन आपल्याला म्हणाला काय चर्चेसाठी बोलवलं जात नाही. कारण आपली संख्या इथं कमी पडते. 1 दिवस आलेत आणि एका दिवसात तुम्हाला न्याय भेटला असं होत नाही. मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला आवाहन नाही, तुम्हाला विनंती करतो, बाबा हात जोडून विनंती करतो की रविवारी काही करून निघा आणि सोमवारपासून एक अभूतपूर्व गर्दी, एक अभूतपूर्व गर्दा या आझाद मैदानावर फक्त आणि फक्त शिक्षकांचा दिसला पाहिजे. आणि शिक्षकांची जी अवहेलना होत आहे ती अवहेलना ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचं तुमच्या माध्यमातून काम व्हावं. तसंच जेवढ्याही संघटना असतील त्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना, सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही तर याच आणि तुमच्या सोबत तुमचे जेवढे सहकारी असतील तेवढे घेऊन या. इतरांना मेसेज करा, फोन करा. काही कोणाच्या घरचं लग्न नाही, काही नाही. हे तुमचं आंदोलन आहे. तुमच्या पगारासाठी या. सोनवणे सरच्या पगारासाठी, राहुल कांबळेच्या पगारासाठी, शेळके सरच्या पगारासाठी, कुलकर्णी सरच्या पगारासाठी, सोकंडेच्या पगारासाठी, पवार सरच्या पगारासाठी, उभारे सरच्या पगारासाठी, जोरदारीच्या पगारासाठी येऊ नका. तुमच्या स्वतःच्या पगारासाठी या आणि स्वतःचा पगार इथून घेऊन जा. एवढं आवाहन करतो आणि थांबतो. यानंतर पवार सर आवाहन करतो. 3 तारखेपासून आझाद मैदानावर जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन यशस्वी करण्यामध्ये प्रत्यक्ष मैदानावर जेवढी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे, माझ्या मते पडद्याच्या पाठीमागे महाराष्ट्रातील संस्थाचालकांची सुद्धा तेवढीच भूमिका महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील संस्थाचालकांचं, काही लोकांचं मी अभिनंदन करतो आणि काही लोकांना जाहीर आवाहन किंवा विनंती त्या ठिकाणी करतो. अभिनंदन कुण्या लोकांचं करायचं? कारण महाराष्ट्रातील बऱ्याचशा संस्था अशाही पद्धतीच्या आहेत की सर तुम्ही तुमच्या पगारासाठी लढा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. सर तुम्ही तुमच्या पगारासाठी मुंबईला जा. आणि आमच्या शिक्षक बांधवांना त्या संस्था मुंबईला जाण्यासाठी कुठलीही आडकाठी न आणता ते त्या ठिकाणी त्यांना सोडतात. महाराष्ट्रातील अशा संस्थाचालकांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो, एक संस्थाचालकांचा प्रतिनिधी या नात्यानं. परंतु आजही बरेचसे लोक अशा पद्धतीचे आहेत की ते शिक्षकांना केवळ शाळेमध्येच अडकून ठेवतात. म्हणजे मुंबईला जर आंदोलनाला जायचं असेल तर वेगवेगळ्या पद्धतीच्या आडकट्या घालतात. ते जर आम्ही आंदोलनाला जाऊ का म्हणून परवा विचारत असतील तर वेगवेगळ्या पद्धतीच्या जे काही रितसर रजा वगैरे असतील त्याही मान्य करण्याला अडथळा आणतात. परंतु अशा संस्थाचालकांना मी एक विनंती करतो की जो लढा महाराष्ट्रातील संस्थाचालकांनी उभा करणं अपेक्षित होता, हे आपल्या वाट्याची हक्काची लढाई या ठिकाणी आझाद मैदानावर शिक्षण समन्वयक संघ त्या ठिकाणी लढतोय. अशा शिक्षण समन्वयक संघाला आपण मानसिक किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना आपण जास्तीत जास्त आझाद मैदानाला पाठवून त्या ठिकाणी बळ देण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. कारण आपल्या शाळेवर असणारा शिक्षक
जर अर्धपोटी असेल, आपल्या शाळेवरला शिक्षक जर आर्थिक दृष्टिकोनातून ग्रासलेला असेल, तर शाळेच्या विकासामध्ये जे पूर्ण योगदान त्या व्यक्तीनं त्या ठिकाणी द्यायला पाहिजे, त्या पद्धतीचं योगदान जो त्या ठिकाणी देईल का नाही याविषयीची त्या ठिकाणी शाश्वती आपल्याला देता येत नाही. परंतु तो जर पूर्ण सक्षम असेल, त्याचा पूर्ण कॉन्सन्ट्रेट जर विद्यार्थ्याच्या विकासामध्ये आपल्याला घडवायचा असेल, तर त्याची कुठलीही समस्या राहता कामा नये. तो जर त्याच्या स्वतःच्या समस्येसाठी लढत असेल, तर त्या लढण्याला जाण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी बळ दिलं पाहिजे. पण दुसरी गोष्ट या ठिकाणी अशी निदर्शनास येते की ज्या संस्था चालकांचं आम्ही अभिनंदन केलं की ती लोकांना सोडतायत, पण या ठिकाणी असं आपल्याला निदर्शनास येतं की लोक आम्ही आझाद मैदानाला चाललो म्हणून या ठिकाणी जातात आणि जुहू आणि या ठिकाणच्या चौकटीवर आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण शिक्षक दिसतात. म्हणजे आपल्याला संस्थेनं सोडलंय, तर आपण काय केलं पाहिजे की पूर्ण वेळ 10 वाजता जर आपण आझाद मैदानामध्ये आला, तर 5 वाजता राष्ट्रगीत झाल्याच्या नंतर आपण आझाद मैदान सोडायला पाहिजे आणि इथल्या जे काही आपला समन्वय संघ आहे, या समन्वय संघाची आपण ताकद बनली पाहिजे. परंतु काय करतात लोक, कोणी मग त्या नावाखाली सहलीला जातात, काही लोक त्या ठिकाणी मग बीचला जातात, काही लोक मग त्या ठिकाणी रूममध्येच असतात. परंतु जेही लोक आपण संस्था सोडणार आहे, त्या ठिकाणी कदाचित लढणारे लोक सर्व आहेत, हा सर्वांना म्हणजे संशय नाहीये. परंतु तुम्ही तुमच्या शिक्षकाचा फॉलोअप घ्या, या ठिकाणी फोटो त्यांना टाकायला हवा आणि पूर्ण वेळ आझाद मैदानावर त्या ठिकाणी हजर आहेत का नाही याही गोष्टीची त्या ठिकाणी खात्री करा. परत सर्व महाराष्ट्रातल्या संस्थाचालकांना मी विनंती करतो की आपण आपल्या शाळेवरच्या शिक्षकांना त्या ठिकाणी फ्री करावं, कारण आता 10वी आणि 12वीच्या सराव परीक्षा सुरू झालेले, त्यामुळे 100% लोकांची आपल्याला त्या ठिकाणी गरज नाहीये. आता मागच्या वेळेस आम्ही आवाहन केलं होतं की 4 दिवस या, 5 दिवस या, पण या ठिकाणची परिस्थिती पाहिल्याच्या नंतर एक लक्षात येतं की कमीत कमी 2 आठवड्यासाठी आपल्याला आपले लोक त्या ठिकाणी सोडावे लागतील. त्यामुळे 2 आठवड्यासाठी मग त्या सराव परीक्षा असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमांना असेल, आपल्या शाळेवरचं 2 दिवसामध्ये नियोजन करावं आणि येणाऱ्या सोमवारपासून कमीत कमी 2 आठवड्यासाठी त्या ठिकाणी काय करावं की सर्व शिक्षकांना आपण आझाद मैदानावर त्या ठिकाणी फ्री करावं. धन्यवाद. यानंतर राजेश गीतेला विनंती करतो. तुमच्या नंतर देखील आयोजकाच्या वतीने तुम्ही बोलणार आहेत. बघा, आपण सर्व महाराष्ट्रातले जे काही माझे समुद्री बांधव आहेत, समोर असलेले बांधव सुद्धा, आपण 3 तारखेपासून आंदोलन करतोय. आंदोलनाला 10 दिवस झाले. 10 दिवसामध्ये अजूनही पाहिजे त्या पद्धतीचा रिस्पॉन्स आलेला नाही. संध्याकाळ असेल, आमच्या जन्म असेल, सगळ्यांनीच शेळके सरांनी. त्याचं कारण काय की आपल्या आंदोलनाच्या थोडी धगही वाढवावं लागत आणि आंदोलनाची पद्धत सुद्धा बदलावं लागत. तर एक पद्धतीनं आपलं एक आंदोलन आझाद मैदानामध्ये चालू आहे. आझाद मैदानामध्ये आपण आता तीव्रता वाढवू, इथे लोकांची संख्या वाढवू, संख्येबरोबरच त्यांचा आक्रोश आपण दाखवू. पण एवढ्यावर सुद्धा आपल्याला शासन जर नमत नसेल, तर आंदोलनाची पुढची पायरी म्हणून आपण जे आपले प्रतिनिधी आहेत, फक्त शिक्षकांनी शिक्षकासाठी लढावं का? आपण आपले काही प्रतिनिधी निवडून दिलेले, ज्यांना आपण शिक्षक आमदार असं गोंडच नाव दिलेले, त्या शिक्षक आमदारांनी सुद्धा आपल्या या प्रश्नाच्या बाबतीत लढणं त्यांचं कर्तव्य आहे. मग त्यांच्या वाट्याची लढाई जर आपण लढत असू, शासनाचे धोरणं असतील, शिक्षकांवर होणारे अन्याय असतील, त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं, त्या धोरणं बदलवण्याचं काम शिक्षक आमदाराचं आहे, ते करत नाही. त्यांच्या वाट्याची आपण जर लढाई लढत असू, तर त्यांनी सुद्धा या लढाईमध्ये मदत करणं, सहकार्य करणं आणि आपली बाजू शासनापर्यंत सभागृहाच्या पद्धतीनं मांडतात. तशीच आंदोलकाची बाजू रोजची रोज शासनाचे प्रतिनिधी, मंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री असतील, या सगळ्यांजवळ आपल्या आंदोलनाची बाजू मांडणं गरजेचं आहे. आणि प्रश्न, आंदोलन कसं संपल, कसं यशस्वी होईल, कसा प्रश्न सुटेल, हे काम त्यांनी करणं गरजेचं आहे. त्यांनी जर या पुढच्या 2-4 दिवसामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये जर या गोष्टी येऊन केल्या नाही, तर आपल्याला शासनाबरोबर आपल्या प्रतिनिधीबरोबर सुद्धा लढावं लागेल. मी आंदोलनाची पुढची स्टेप सांगतो. आपलं इथलं आंदोलन तर चालूच राहील. आपण आंदोलनामध्ये येत असताना आपण सांगितलं अर्ध्या लोकांनी इथे यायचं, अर्ध्या लोकांनी शाळा करायची.
अर्धे जे काही घरी लोक आहेत त्यांनी सकाळपासून दुपारपर्यंत शाळा करायची, डबा घ्यायचा आणि त्या आमदाराच्या घरासमोर जाऊन बसायचं. म्हणजे आंदोलनाची दुसरी स्टेप आपल्याला अशी करायची की आमदार महोदयाच्या घरासमोर जाऊन बोंबा मारायचा. आमचे प्रश्न सोडवा, आमचे प्रश्न सोडवा. अर्धे आमचे बांधव मैदानात बसलेले, त्या मैदानात बसलेल्या बांधव आमचा न्याय मागत आहेत. आम्हाला न्याय मिळवण्याचं काम हे तुमचं आहे, ते मिळवून द्या. यासाठी त्यांच्या घरासमोर आंदोलन लावायचं. त्याही पुढे जाऊन आता हे प्रतिनिधी झाले, आपलेच झाले. आमदार जरी असले तर आपलेच प्रतिनिधी आहेत, आपलेच बांधव आहेत. पण शासनाबरोबर शासनाचं सुद्धा आंदोलनाच्या बाबतीत जर ते दबत नसतील, आपण आंदोलन इथे करतो त्यांनाही फरक पडत नसेल, तर कुठेतरी नाक दाबावं लागतं. नाक दाबल्यावर आपोआप लोक तोंड उघडतात. 2 तारखेपासून 12वीच्या परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा चालू होतात. प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार नाही. परीक्षेच्या सर्व कामकाजावर बहिष्कार टाकला जाईल. त्यांनी इतक्या दिवस लांबूच नाही. त्यामुळेच मी म्हणतो इतक्या दिवस त्यांनी लांबू नये, लवकरात लवकर निर्णय करावा. प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. प्रात्यक्षिक परीक्षा जर कोणी घेतल्या तर त्याचे पेपर तपासले जाणार नाहीत. लेखी परीक्षेचं पर्यवेक्षण केलं जाणार नाही. त्यानंतर पर्यवेक्षण झालं, पर्यवेक्षणानंतर जे काही पेपर तपासणीसाठी येतील ते परीक्षण सुद्धा केलं जाणार नाही. एकंदरीत बोर्डाच्या सर्व परीक्षा कामकाजावर आपल्या 10वीचा असेल 12वीच्या असतील सगळे बांधव बहिष्कार टाकतील. अशा पद्धतीनं आपण सगळ्या बाजूनं आझाद मैदानावर लढू. शाळेवर शिकवत असताना सुद्धा आपण आपला जो काही संघर्ष आहे तो संघर्ष चालूच ठेवू आणि या संघर्षामधून शेवटी विजय हा आपलाच आहे. तो विजय आपल्याला मिळवायचा आहे. त्याचं कारण मी वारंवार सांगतो, शिक्षण मंत्री महोदय आम्हाला बोलतात, कालही भेट झाली होती, कालही बोलता ते म्हणले की मी लवकरच शासन आदेश करतोय, लवकरच टप्पा देणार आहे, दरवर्षी टप्पा मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था करतो. सगळं आपल्याला ज्या गोष्टी लागतात ते करायला ते तयार आहे. सब करूंगा लेकिन तारीख नाही बताऊंगा. अशा प्रकारची मानसिकता शिक्षण मंत्री महोदयांची आहे. ते लवकरच करावं यासाठी हे आंदोलन आपण उभं केलेलं आहे. आपण या आंदोलनामधून यशापर्यंत जाऊन पोहोचू. पण यासाठी आपल्या सगळ्या बांधवांचं सहकार्य असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा संघटनेचे प्रतिनिधी असतील, पदाधिकारी असतील, या सगळ्यांना सांगतो, संघटना आपल्या 28, 27, 25 ज्या काही म्हटल्यात तेवढ्याचे तालुका अध्यक्ष 358 तालुका अध्यक्ष 358 लोक असायला पाहिजेत. 36 जिल्हा अध्यक्ष असायला पाहिजेत. 8 विभागाचे 3 प्रतिनिधी बनले तर 24 ते असायला पाहिजेत. म्हणजे एका संघटनेचे 500 प्रतिनिधी होतात. नाही, 50 सुद्धा नाही. त्यामुळं जे काही गावामध्ये, शाळेमध्ये, एखाद्या कार्यालयामध्ये मी संघटनेचा अमका आहे जी काही टिमकी मिरवतात अशा बांधवांना मी सांगतो की मैदानात या. आपली सुद्धा खैर केली जाणार नाही. आणि जे काही संघटनेचे प्रमुख आहेत त्यांना सुद्धा सांगतो की आपले जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, सगळे पदाधिकारी इथं मैदानावर असले पाहिजे. नक्कीच यश आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यांनी हिंमत करून आंदोलन लावलेलं आहे, रविकांत जोजारे सर असतील, दगडू पवार सर असतील, गीते सर असतील, संगपाल सोनवणे सर असतील, आमचे बळीराम कसपटे सर असतील, या सगळ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी लढायला सगळ्यांना बळ दिलं आणि इथं एक आझाद मैदानावर आंदोलन लावलं. आम्ही हे सगळं जरी बोलत असलो तर आंदोलनाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे अशा आंदोलकाचे जे काही आयोजक आहेत त्या आयोजकाचे प्रतिनिधी म्हणून राजेश गीते सर बोलतील. मित्रांनो, मी या आंदोलनात ते दिसायला, ते बॅनर दिसायला. मित्रांनो, मी या आंदोलनात आंदोलन आयोजकांचा प्रतिनिधी या नात्याने बोलत आहे. आंदोलन लावलंय हे फक्त तुमच्या जीवावर. तुम्ही जर इथं जर संख्या नसेल तर आयोजक काय किंवा या ज्या काही सर्व संघटना आहेत या सर्व संघटनांचे किंवा येथील काय आपण म्हणतो मुख्य समन्वयक आहे हे काहीही करू शकत नाही. आणि प्रत्येक वेळेस आपण आता
मागचं जे आंदोलन लावलं होतं त्या आंदोलनाचा एक आपल्याला अनुभव आहे की आंदोलन मागे घेतल्याच्या नंतर ज्यावेळेस शिक्षण मंत्री आले मैदानावरती आणि आपण आंदोलन मागे घेतलं, तर आंदोलन मागे घेतल्याच्या नंतर आपले जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहे म्हणजे व्हॉट्सअप वीर आहेत या सर्वांनी आंदोलन का मागं घेतलं, कसं घेतलं त्याच्याविषयी बरेच तर्कवितर्क मांडले. त्या खोलात न जाता मी एवढाच म्हणतोय, पुन्हा तुम्हाला विनंती करतोय, इथं जर संख्या असेल तर आंदोलनाला यश येतं आणि इथं जर संख्या नसेल आणि आंदोलन मागं घेतलं तर पुन्हा तेच. असं न करता आंदोलनामध्ये संख्या वाढवावी एवढंच बोलणे होतो. पण जर संख्या नसेल आणि आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, पण जर घेतलं तर पुन्हा शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन लावण्याची कुणी हिंमत सुद्धा करणार नाही. यामुळे हात जोडून सर्वांना विनंती की पुढील 2 आठवडे सर्वांनी मैदानावर हजर राहावे. त्यानंतर जोदारी सर. हॅलो. पुढच्या आठवड्यात जर सर्व आपले बांधव शिक्षक बांधव या मैदानात हजर नाही झाले तर एक आयोजक म्हणून मी पुढच्या आठवड्यात जर संख्या जमली नाही तर त्याच्या पुढच्या आठवड्यात आंदोलन बंद करू आम्ही, हे शेवटचं सांगतो आणि आपलं फेसबुक लाईव्ह संपवतो.